हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बघा झाडाला किडे लागू नये म्हणून एक लिक्विड करून दाखवते. ह्याच्यात 2 लसणाचे कांदे टाकलेत मोठे, त्याच्यात 2 लिटर लिक्विड तयार करायचं. एका कांद्यामध्ये 1 लिटर लिक्विड तयार करायचं. ते पण खूप कडक झालं तर झाडं जळून जाते. आणि हे पोहे खायचे 2 चमचे खायचा सोडा टाकायचा त्याच्यामध्ये. आता हे मिक्सरमधून काढते आणि ह्या चाळणीनं चाळून लिक्विड चांगलं चाळावं लागतं का तर आपण टाकणार आहेत ना झाडावर, तर ते लिक्विड चाळल्याशिवाय जमत नाही. आता हे चाळून घ्यायचं. झाडाला कीड लागत नाही, झाडाला चांगले पानं फुटतात, बुरशी येत नाही, मधून बुरशी होत नाही झाडाला खालून, म्हणून हे टाकून घ्यायचं आपण झाडावर. एकदा महिन्यातून एकदा ह्याचा शिरकाव करायचा. ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची आणि अद्रक पण टाकली तर चालते बरं का. 2 हिरव्या मिरच्या आणि बोटभर अद्रक, इतकी अद्रक टाकली तरी चालते, पण मी नुसतं लसणाचंच करणार आहे. आता हे मिक्सरमधून काढते आणि चाळून तयार करून दाखवते. आता हे 2 लिटरचं भुगणं हे भरून घेणार आहे मी गच्चं. हे काय असं चाळून तयार झालं आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला 2 चमचे सोडा टाकायचा. किडा फंगस लागत नाही, झाडाची वाढ चांगली होते. हे काय 1 चमचा टाकला आहे, आणखीन 1 चमचा टाकायचा. आपल्याकडं पंप नसला तर 1 लिटरची पाण्याची बाटली घ्यायची, त्याला 5-6 वेजं पाडायची गरम करून, आणि ते त्याच्याने मारायचं, फवारा मारायचा. हो का. आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं चांगलं असं. आता ह्याचं बरोबर 2 लिटरचं भगून आहे, एवढे भगुणं भरून पाणी तयार करायचं. जास्त लसण पण टाकला आणि पाणी कमी टाकलं तर झाडं जळायची शक्यता असते, म्हणून 1 लिटरला 1च कांदा टाकायचा. ते पण जास्त मोठ्या आकाराचा नाही टाकायचा, छोट्या आकाराचाच टाकायचा. आता हे पाणी मी झाडावर टाकते. गार्डनमध्ये दिसत नाही, ऊन आहे. तुम्हाला म्हटलं ना तुमच्याकडे नसला पंप तर तुम्ही 1 लिटरच्या बाटलीला वेजं पाडा पाण्याच्या आणि त्याच्याने फवारणी करा. त्याच्याने पण फवारणी खूप छान होती फवाऱ्यापेक्षा सुद्धा. माझ्याकडं खूप मोठा 400 लिटरचा फवारा आहे. मी त्याच्याने टाकणार नाही. 4 लिटरचा आहे, त्याच्याने टाकणार नाही मी. पाण्याच्या बाटलीनेच मी टाकणार आहे प्रत्येक झाडावर. लिंबूवर, गुलाबावर, आंब्याच्या झाडावर, तुमच्याकडे जितके झाड असतील गार्डनिंगमध्ये त्याच्यावर सगळ्यावर ही फवारा टाकायचा. खूप छान चांगला रिझल्ट येते बरं का. महिन्यातून एकदा टाकायचं. आणि नंतर खाली जर फंगस होत असलं तर खाली एवढा 1 चमचा चुन्ना 1 लिटरला, आणि 1 बटाटा चिरून घ्यायचं, मोठं बटाटा चिरून घ्यायचं. त्याची ते वाळवलं तरी चालते, पावडर तयार केली तरी चालते, आणि पेस्ट तयार केली तरी चालते. वल्ल्याची पेस्ट तयार करून मिक्सरमधून ते पण चाळून टाकायचं झाडाला टाकायचं खाली बुडाला, म्हणजे फंगस तयार होत नाही. आणि हे वरी शिरकाव करायचा आहे ह्याचा आपल्याला झाडाच्या वरी. माझं जर हे लसणापासून तयार केलेल्या झाडावर शिरकाव करण्यासाठी पाणी तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही झाडावर टाकण्याचं लिक्विड कसं वाटलं. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं. हे आपलं घरचं आहे, ह्याच्यामध्ये काय केमिकल नाही, काय नाही, आणि हे झाडाला चांगली वाढ पण देते, म्हणून हे झाडावर असंच टाकायचं, केमिकल कमी टाकायचं. धन्यवाद.